इकडे तिकडे थोडंफार होईल ना, 15-20 मार्क इकडे तिकडे जाणारच आहे. पण मग आतापासून आपण टेन्शन घेऊन काय फायदा आहे आणि त्या पोरांना टेन्शन देऊन काय फायदा आहे? 2 वर्ष त्यांना मेहनत घेतली, भरपूर झालं. आणि कोणत्या वर्षी काय झालेलं आहे, पेपरची लेव्हल कशी होती, किती स्टुडंट होते, तर यावरून ते सगळं कॅल्क्युलेट केलं जातं. तर थोडक्यात एकच आहे, हा जो डेटा आहे सगळा काढलेला, तर हे फक्त एक प्रिडिक्शन असतं. तर त्यावर लगेच आपण 100% आतापासून विश्वास ठेवू नका. आपल्या पोरांना थोडं रिलॅक्स राहू द्या. कोणी सांगत असेल की 550 वर पण एमबीबीएस नाही मिळणार, तर सध्या तरी मला तरी असं वाटतं की त्याच्याकडे दुर्लक्ष करा. हे बघा, दरवर्षी नीटची एक्झाम झाली किंवा रिझल्ट लागला की कट ऑफचे व्हिडिओ असतात प्रेडिक्शनचे, की ओबीसीचा एवढा जाईल, ओपनचा एवढा जाईल. पण यातली नेमकी सत्यता काय आहे? खरंच हे कट ऑफ जशाच्या तसे येतात का? कारण आपण वेगवेगळे पोल पाहतो. सगळ्या गोष्टी आपण नेहमी चेक करत राहतो. आणि आता या 2 दिवसातला विषय तर असा आहे, की समजा मी कुठं बाहेर जरी गेलो, एखादा पालक आणि तो विद्यार्थी जर का भेटला, तर त्या पोराच्या किंवा पोरीच्या चेहऱ्यावर एवढी नाराजी दिसते, तर त्यामुळे टेन्शनमध्ये आलेले आहेत सगळेजण. तर याला कुठेतरी आपण अॅनलाईज करूया, जेणेकरून सर्वांचं जे आपलं आपण प्रेशराईज करतोय मुलांना आपल्या किंवा मग स्वतः प्रेशराईज होतोय, तर हे सगळं थोडंफार दूर होईल कुठेतरी. तर सविस्तर बघूया. पहा आता सुरुवातीला तर ज्या पण वेळेस कट ऑफचं अॅनालिसिस केलं जातं, तर पहिलं महत्वाचं आहे की तो कट ऑफ साठी जो डाटा कलेक्शन होतं ना, तर ते पोलच्या माध्यमातून घेतलं जातं. आणि हे जे घेतलेले पोल असतात, तर याचा डाटा खूप कमी असतो. म्हणजे थोडक्यात लाखो विद्यार्थी एक्झाम दिलेली आहे आणि वोटिंग करणारे हजारो मध्ये असतात फक्त. तर त्यामुळं त्या पोलवरून प्रेडिक्ट केलं जातं. म्हणजे ते सॅम्पल खूप छोटं असतं. तर त्यामुळे ते प्रिडिक्शन खरोखर तिथपर्यंत 100% पोहोचेल का? हे तुम्ही पण नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता या एका रिझनवरून, की लाखो विद्यार्थी एक्झाम देणारे आणि पोल देणारे फक्त हजारोमध्ये असतात. तर त्यामुळे ते सॅम्पल खूप छोटं असतं. आता एक दुसरं रिझन काय, ज्या पण वेळेस समजा एखाद्या ठिकाणी कट ऑफ काढला जातो, तर त्यावेळेस त्याचा बेस काय असतो? तर तो हिस्टॉरिकल डेटा घेतो कोणी पण घेताना. मग तो 21, 22, 23, 24 या पद्धतीने ते सगळं घेतात आणि कोणत्या वर्षी काय झालेलं आहे, पेपरची लेव्हल कशी होती, किती स्टुडंट होते, तर यावरून ते सगळं कॅल्क्युलेट केलं जातं. तर थोडक्यात एकच आहे, हा जो डेटा आहे सगळा काढलेला, तर हे फक्त एक प्रिडिक्शन असतं. तर त्यावर लगेच आपण 100% आतापासून विश्वास ठेवू नका. आपल्या पोरांना थोडं रिलॅक्स राहू द्या. कोणी सांगत असेल की 550 वर पण एमबीबीएस नाही मिळणार, तर सध्या तरी मला तरी असं वाटतं की त्याच्याकडे दुर्लक्ष करा. इकडे तिकडे थोडंफार होईल ना, 15-20 मार्क इकडे तिकडे जाणारच आहे. पण मग आतापासून आपण टेन्शन घेऊन काय फायदा आहे आणि त्या पोरांना टेन्शन देऊन काय फायदा आहे? 2 वर्ष त्यांना मेहनत घेतली, भरपूर झालं. आता नेमकं कट ऑफ आपल्याला खरा कट ऑफ केव्हा समजणार आहे आणि तो अॅनलाइज केव्हा होणार आहे, तर हे लक्षात घ्या. तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आतापर्यंत आपण 1,19,000 लोकांना इथं म्हणजे थोडक्यात मार्गदर्शन करत आली जिजाऊ अकॅडमी सबस्क्राईब केलेलं आहे. बघा, आता सर्वात अगोदर जेव्हा आपला रिझल्ट लागणार आहे, जून महिन्यामध्ये साधारण रिझल्ट लागेल. तर जून महिन्यात रिझल्ट लागल्याच्या नंतर आपलं जे स्कोअर कार्ड येईल, तर महत्वाचं आहे की आपल्या स्कोअर सोबत जसं मागच्या वर्षी हा जो स्कोअर आहे 479 होता आणि याचा रँक जो आहे तर तो होता 79,351. तर हे रँक म्हणजे काय असतं, बऱ्याच लोकांना माहिती असेल. रँक म्हणजे आपण पूर्ण भारतामध्ये किती नंबरला आहे, आपल्या वरती किती मुलं आहे. जसं मागच्या वर्षी हा जो मुलगा आहे, तर याच्या वर किती मुलं असावेत, 79,350 एवढे मुलं पूर्ण भारतामधून, म्हणजे थोडक्यात पूर्ण एक्झाम दिलेल्या मुलांमधून, मग काही येणाऱ्या मुलं असतील, तर त्या सर्वांमधून हा मुलगा 79,351 नंबरला आलेला होता त्याच्या स्कोअरमुळं. तर हा जो पहिला आहे घटक, तर तो आपल्या कट ऑफवर इफेक्ट करतो. पण याचा सुद्धा महाराष्ट्राच्या कट ऑफवर जास्त इफेक्ट होत नसतो. आपण सत्यता जाणून घेतोय की प्रेडिक्शन जे केलेलं आहे, तर ते आता खरोखर सत्य आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहे. आणि त्यातला पहिला घटक आहे की ज्यामध्ये पूर्ण जो डेटा आहे ऑल इंडियाचा घेतलेला रँक मध्ये, तर महाराष्ट्राचा जो रँक आहे तर तो वेगळा येतो. तर तो वेगळा केव्हा येतो, तर ते पण लक्षात घ्या. समजा ज्यावेळेस महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन कंप्लीट होतील, बघा मी पुढचा एक मुद्दा या ठिकाणी टाकलाय. जेव्हा महाराष्ट्रात रिझल्ट लागल्याच्या नंतर ऍडमिशन प्रक्रिया सुरू होते एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस या सगळ्या कोर्सेससाठी, तेव्हा आपल्याला सीईटी सेल या वेबसाईटवर सर्वांना रजिस्ट्रेशन करावं लागतं. मग आता दरवर्षी महाराष्ट्रामधले मुलं रजिस्ट्रेशन करतात, पूर्ण भारतामधले मुलं महाराष्ट्रात रजिस्ट्रेशनसाठी येत नाही. तर त्यामुळे जो ऑल इंडिया रँक आता आपण पाहिला, तर तो
रँक म्हणजे थोडक्यात कट ऑफ मध्ये प्रेडिक्शन मध्ये एवढा कामात येत नाही, की जे आता प्रेडिक्शन केलेले रँक वरून, तर ते थोडक्यात त्या ठिकाणी थोडंफार फेल ठरतं. महाराष्ट्रामधले मुलं किती आहे, तर यासाठी महाराष्ट्राची मागच्या वर्षीची लिस्ट आहे, तर ती मी तुमच्या समोर या ठिकाणी लावतोय बघा. आता ही मागच्या वर्षी ज्यावेळेस ऑगस्ट महिन्यामध्ये 6 तारखेला ही लिस्ट आलेली होती, की टोटल महाराष्ट्रामध्ये इंटरेस्टेड ऍडमिशन साठी मुलं किती आहे, एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस साठी. तर ही टोटल जी लिस्ट आहे, तर ही आपण जर का पाहत घेतली, तर जवळपास 1396 पेजेसचं हे पीडीएफ आहे. आणि या पीडीएफ ला जर का आपण व्यवस्थित पाहिलं, तर टोटल नेमके किती मुलं मागच्या वर्षी होते, तर हे एकदा आपण पाहून घेऊ बघा. मी डायरेक्ट या ठिकाणी टाकतोय, जे आपलं पेज नंबर होतं तर ते टाकतोय 1300 करतोय सुरुवातीला, 1300 आणि याला ओके करतोय. बघा आपण या नंबरच्या पेजवर आलोय. 1396 नंबरचं जे पेज आहे तर ते अजून खूप दूर आहे. मग टोटल रजिस्ट्रेशन किती झालेले होते महाराष्ट्रात, तर हा जो नंबर आहे इकडच्या साईडचा, हा तुम्हाला इथे दिसून राहिला 56,028 वगैरे इथपर्यंत आलोय आपण. पण हे जे पेज आहे तर हे पेज नंबर किती दिसतंय पाहा, थोडं लक्षात घ्या. 1306 नंबरचा पेज आहे. आपण 1396 नंबरच्या पेजवर एकदा जाऊया. 1396 नंबरचं पेज, की जे लास्ट पेज आहे या पीडीएफचं, म्हणजे टोटल महाराष्ट्रामध्ये जे रजिस्टर्ड स्टुडंट आहे, की खरी कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये असते. बघा मागच्या वर्षी किती मुलं होते, 60,021. म्हणजे थोडक्यात आपण त्या मुलाचा जो रँक पाहिला 79,000 समथिंग होता, 351. पण महाराष्ट्रात टोटल रजिस्टर्ड मुलं किती आहे, 60,021 मुलं आहे. खरी कॉम्पिटिशन आपली यांच्यामध्ये असते. आणि आपला जो कट ऑफ आहे तर तो या लिस्टमध्ये आपला नंबर किती नंबरला येतो तर त्यावर अवलंबून असतो. बरं हे का, तर आता परत एक वेगळा विषय येतो. प्रत्येक कॉलेजला आपल्या कॅटेगरीच्या वेगवेगळ्या सीट्स असतात आणि यामध्ये आपण किती नंबरला आहे आपल्या कॅटेगरीमध्ये तर हे दिलेलं असतं. जसं आता हा पहा, समजा हा मुलगा या ठिकाणी हे घेतलंय मी मिश्रा, तर मिश्राचा ओबीसी मध्ये नंबर किती आहे, 16,886. म्हणजे याच्यावर 16,885 मुलं हे महाराष्ट्रातले, की जे ऍडमिशन साठी इंटरेस्टेड आहे. मग तेवढ्या ओबीसीच्या सीट्स जर असतील तरच याला सीट मिळेल, नाही तर मग याला सीट नाही मिळणार. मग आता समजा याच पीडीएफचं आपण 100 नंबरचं पेज जर का घेतलं तर यामध्ये काय दिसतं तर ते पाहून घेऊ. हे बघा 100 नंबरच्या पेजवर आलोय आपण. एनटीडी मध्ये हा जो विद्यार्थी आहे तर हा 171 नंबरचा आहे. थोडक्यात याच्यावर महाराष्ट्रामध्ये 170 मुलं आहे. तर त्यामुळं जर महाराष्ट्रामध्ये एनटीडीच्या 170 जरी सीट असतील आणि त्या मुलांनी जर का त्या घेतल्या तर याला ऍडमिशन नाही मिळणार. थोडक्यात या लिस्टवर आपला कट ऑफ बराचसा अवलंबून असतो. त्यामुळे आता तुम्ही सांगू शकता की हे जे प्रेडिक्शन आहे तर हे पाहून आपण विनाकारण टेन्शन घ्यायला पाहिजे का? येस ऑर नोचा नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय करा. कालचा आपला कट ऑफचा व्हिडिओ होता, खूप सारे व्ह्यूज आले, खूप साऱ्या कमेंट आहेत. पण ते एक फक्त प्रेडिक्शन होतं मी केलेलं आणि ते पण 100% खरं होणारच नाही हे मी तुम्हाला पब्लिकली सांगतोय. त्यामध्ये सुद्धा फरक पडणार आहे, कारण दरवर्षी होतं. रिझल्ट नंतर प्रेडिक्शन करतात बरेच चॅनलवाले, नीट नंतर करतात, पण ते खरं नसतं. पण एवढं पब्लिकली तुम्हाला कोणी सांगणार पण नाही की हे खरं नसतं म्हणून. पण आता जर समजा आपण परत इकडे जर आलो तर बघा हा ओबीसी, एनटीसी, ओबीसी, ईडब्ल्यूएस हे समोरचे जे नंबर आहे तर याच्यावर एवढे मुलं आहे यांच्या कॅटेगरी मधले. मग हा कट ऑफ इफेक्ट करणारा 2 नंबरचा घटक आहे की आपल्या मेरिट लिस्ट मध्ये आपलं नाव नेमकं किती नंबरला येतं आणि आपल्यावर आपल्या कॅटेगरीचे किती मुलं असतात आफ्टर रिझल्ट, आफ्टर सीईटी सेल रजिस्ट्रेशन. म्हणजे थोडक्यात जेव्हा आपण ऍडमिशन साठी रजिस्ट्रेशन करतो महाराष्ट्राच्या वेबसाईटवर तर तेव्हा आपल्या कॅटेगरीचे किती मुलं आपल्यावर येतील. आता पुढचा जो घटक आहे की जो कट ऑफवर इफेक्ट करतो की टोटल सीट्स किती आहे महाराष्ट्रामध्ये किंवा कॉलेजेस किती येतात काउन्सिलिंग मध्ये. कारण दरवर्षी कॉलेजेसला मान्यता बदलत राहते. थोडक्यात एखाद्या कॉलेजला मान्यता येतच नाही शेवटच्या राऊंड पर्यंत, किंवा एखाद्या कॉलेजच्या सीट्स वाढतात, एखाद्या कॉलेजच्या सीट्स कमी होतात. मग जेवढ्या सीट्स आहे तर त्या कॅटेगरीनुसार डिस्ट्रीब्यूट होतात. तर ते पण एकदा मी तुम्हाला दाखवतो. पण आता हे याला सीट मॅट्रिक्स असं म्हणतात की जे 2025 आहे. हे पहा सीट मॅट्रिक्स आहे. आता यामध्ये पहिलं कॉलेज आहे ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबईचं. टोटल 250 सीट्स आहे, पण डिवाइड पहा कसं झालेलं आहे. एससीच्या जनरलला 17 सीट आहे, 8 सीट या वुमन कोटाला राखीव आहे. पीडब्ल्यूडी मध्ये एक गेली, हिली एरियामध्ये एक सीट गेली. तर या सगळ्या सीटचं डिस्ट्रीब्युशन इथं पुढे दिलेलं आहे. मग असं प्रत्येक कॉलेजचं कॅटेगरीनुसार सीट डिस्ट्रीब्युशन असतं. मग आपण आपल्या कॅटेगरीमध्ये किती नंबरला आहे तर त्यानुसार आपल्याला ते सीट मिळते. आपल्या वरती जर जास्त मुलं असतील आपल्या कॅटेगरी मधले महाराष्ट्रातले तर मग आपल्याला त्या सीट मिळण्याचे चान्सेस खूप कमी होऊन जातील. तर त्यामुळं कट ऑफचं जे प्रेडिक्शन आहे की जे ऑल इंडियामध्ये सध्या सुरू आहे
तर ते महाराष्ट्रामध्ये सेमच राहील. खात्री म्हणजे मी गॅरंटेड सांगतोय की त्या पद्धतीने ते होणारच नाही. त्यामध्ये खूप सारा चेंज होईल. कट ऑफ जो आहे तर तो एकदम जसा सांगितला जातो तर त्याच पद्धतीने काम करेल असं नाही. त्या सगळ्या गोष्टी अवलंबून राहतील की नंबर ऑफ रजिस्ट्रेशन किती होतात, म्हणजे मेरिट लिस्टमध्ये नेमके मुलं किती येतात आणि सोबतच कॉलेजची संख्या आणि कॅटेगरीनुसार सीटचे डिस्ट्रीब्युशन, या दोन गोष्टीवर त्या कट ऑफचा जो परिणाम आहे तर तो होईल. कट ऑफ या दोन गोष्टीवर अवलंबून राहील. नक्कीच तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कॉल असा मेसेज करा. तुम्हाला आमच्या काउन्सिलरचा नंबर दिला जाईल. त्यांच्यासोबत चर्चा करा. जिजाऊ अकॅडमी जॉईन करायची असेल तर तुम्ही करू शकता.